नवीन ज्या व्यक्तीचा मेंदू रोज नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय त्याचा मेंदू आणि पर्यायाने शरीर हे वृद्धत्वाकडे जाऊ शकत नाही. कमीत कमी त्याचा स्पीड स्लो डाऊन नक्की होणार. आम्ही नवीन काय शिकतोय? काय शिकायचं आता? आमचं वय झालं 70ची मी, आता का पुन्हा तरणी होणार आहे? तरणी होऊन कुठे मिरवायचं आहे? नवीन साडी दिली कोणी कौतुकाने, सासूबाई कशाला एवढा खर्च केला, आता मी कुठे जाणार आहे? अरे ठेव ना, अजून 50 वर्ष मी तुझ्या पतवंडाच्या पणाला नटून चढून चकचकीत येणार आहे. निसर्गाने दिलंय तुम्हाला 120 वर्षापर्यंत हेल्दी आयुष्य दिलेलं आहे. तुम्ही का स्वतःला म्हातारा करताय? कुठल्याही आजीबाईंना जाऊन भेटा 4 महिन्यांनी. पहिल्यांदा भेटला तेव्हा काय तब्येत खालावली हो तुमची? हो ना ग, काय आता असंच चालायचं ना, शेवटी काय आता. 6 महिन्यांनी जाऊन भेटा आणि तुम्हाला जरी दिसलं की तब्येत बरी आहे, काय आजी आज तब्येत टुकटुकीत दिसते. छे ग मेलीचं कुठलं, आत्ता जरा आंघोळ केले म्हणून तुला वाटते. तिला नाहीच आहे, तिला मारायचंच आहे. कारण तुमचा मेंदू तुमच्या कमांड्स ऐकतो. ऑलरेडी त्याने घाण ऐकलेली आहे की माझी आजी या वर्षी मेली, माझी बायको माझी मावशी या वर्षी मेली, आई अशी म्हातारी झाली. हे तुम्हाला न विचारता डेटा त्याने कलेक्ट केलाय. ऑलरेडी दळभद्री प्रोसेसिंग करतोय तो. सो डोंट ऍड फ्युएल टू द फायर. टेल हिम बॉस, ते त्यांच्या कर्माने गेले, मी तसा नाहीये. जर मला माहिती आहे, विज्ञान सांगतं 120 वर्ष हेल्दी आयुष्य आहे, तर मी 120 वर्षाचा स्पॅन म्हणजे 90 नंतर 100 नंतर सुरकुत्या बिरकुत्या काय ते बघूया ना. आणि मग ते काय समजा की दातबीत केसबीस जाणार असेल तर आता नाही. मला वेळ नाही असं म्हातारा व्हायला. आता मला खूप कामं पडलीत. That should be the message given to your autonomous system, and your system believes only your voice, not my voice. जर तुम्ही कन्व्हिक्शननी तुमच्या देहाला सांगितलं बस बहुत काम पड़ा है, बहुत काम पड़ा है, तो ऐसा तो नहीं चलेगा. आता का पाय दुखते, कंबर दुखते, जना चढताना त्रास होता, रेड तुम्ही हड म्हणा. बघा ते कुत्रं जातं का नाही केकाटत, तुम्ही गोंजारता त्याला. हे बंद करा.